हॅलो माय ब्युटी, स्वागतम सुस्वागतम. तुमचा माझ्या चॅनल पुणेरी तडकामध्ये पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. चेहऱ्यावरील डाग, वांग, पिगमिटेशन, चेहऱ्यावरचा डलनेस, त्याचबरोबर पडलेल्या सुरकुत्या सर्व काही दूर होतील फक्त या घरगुती उपायाने. चला मग बघूया हे कसं बनवायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे एक टॅमॅटो घ्यायचा आहे. लालसर मस्तपैकी एक टॅमॅटो घ्या. टॅमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचं. टॅमॅटोची आपल्याला 2 भाग करायचे. त्याच्यातला एक भाग आपल्याला इथे वापरायचा आहे. उरलेला अर्धा भाग तुम्ही खाऊ शकता, त्यामुळे तुमचं स्टमक चांगलं राहील. अन्यथा तुम्ही भाजीमध्ये घालू शकता. आता इथे बघा, अर्धा उरलेल्या भागाचा आपण टमॅटोचा खिसून घ्यायचा आहे. छानपैकी खिसल्यानंतर त्याचा आपल्याला इथे लागणार आहे पल्प आणि ज्यूस. माझ्या प्रिय सखींनो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीतून किंवा गावातून बघता नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचा एक कमेंट मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन देतं. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका. फायनली इथे आपण जो टमॅटो घेतलेला तो खिसून तयार झालेला आहे. आता हा जो आपण खिसून घेतलेला टमॅटो आहे त्याचा उपयोग कसा करायचा, चला ते पण बघून घेऊया. एक वाटी घ्यायची, त्या वाटीवर एक गाळण ठेवायचं. नंतर आपण खिसून घेतलेला टमॅटो त्यात घालायचा आणि छानपैकी चमच्याच्या मदतीने हलक्या हाताने प्रेस करायचं, जेणेकरून त्याच्यातलं जे पण टमॅटोचं रस आहे किंवा पाणी आहे तो त्या वाटीमध्ये ट्रान्सफर होईल. 2 मिनिटात तयार होणारा हा फेस पॅक एकदम छान आहे. त्याला बनवणं सोपं आहे आणि त्याचा रिझल्ट पण खूपच सुंदर येणार आहे. जेव्हा पण तुम्हाला कुठे बाहेर जायची घाई असेल तर तुम्ही हा पॅक नक्की अप्लाय करू शकता. फायनली इथे आपल्याला जेवढं हवं तेवढं आपल्याला टमॅटोचा रस मिळालेला आहे. नंतर आपण इथे वापरणार आहे ऑरेंज पील पावडर, म्हणजे संत्र्यांच्या सालीचा पावडर. तुम्ही हे घरीसुद्धा बनवू शकता, अन्यथा तुम्हाला ऑनलाईन किंवा तुमच्या नियरबाय एखाद्या शॉपमध्ये तुम्हाला नक्की मिळेल. अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे ऑरेंज पील पावडर. आता टमॅटोच्या रसबरोबर हा पावडर छानपैकी आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तयार केलेलं मिश्रण आहे ते छानपैकी स्मूथ होणं गरजेचं आहे. आता ह्याला एकसारखं आपण चालवत मिक्स केलेला आहे, पण हा पॅक अजून थिक आहे. पण आपल्याला ह्यामध्ये आणखी एक वस्तू घालायची आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल. आपण इथे ॲलोवेरा जेलचा वापर करणार आहे. ॲलोवेरा जेल व्हाईटवालीच घ्या, कारण त्यामध्ये केमिकल नसतात आणि ते आपल्या त्वचेसाठी खूप चांगले असतात. ॲलोवेरा जेल त्वचेसाठी वरदान आहे. प्रत्येक स्किन प्रोडक्ट्समध्ये काहीही तुम्ही चेहऱ्यावरती जे पण प्रोडक्ट लावता त्यामध्ये ॲलोवेराचा महत्त्वपूर्ण भाग असतो, कारण ॲलोवेरा हे चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या, काळेपणा दूर करण्यासाठी आपली खूपच मदत करते. आता बघा, ॲलोवेरा जेल घातल्यानंतर हे जे पॅक आहे जसं आपल्याला हवं होतं तसं एकदम स्मूथ तयार झालेलं आहे. पण आता ह्यामध्ये आपण आणखी एक वस्तू घालणार आहे, ते म्हणजे बेसन. बेसन हे पहिल्यापासूनच, म्हणजे आपल्या दादी आजींच्या वेळेपासूनच बेसनला खूप मान आहे. पूर्वीच्या टायमिंगमध्ये बेसन हे खूप चांगल्या प्रकारे वापरलं जायचं. नॉर्मल बेसनचा हा उपयोग खूप चांगला आहे. त्यामुळे चेहऱ्यावरची टॅनिंग, डलनेस, सुरकुत्या, त्याचबरोबर पडलेला चेहरा, डल, काळेपणा दूर करण्यासाठी बेसन हे खूप महत्त्वाचा भाग आहे. आता इथे बघा, फायनली सगळे वस्तू घालून आपण हा फेस पॅक तयार केलेला आहे. पुन्हा त्याला तुम्ही हवं तर थोडंसं मिक्स करून घेऊ शकता. आता हा पसरलेला पॅक मी एकत्र करून घेतलेला आहे. आता ह्याचा वापर कसा करायचा मैत्रिणींनो, ते पण आपण बघूया. आता हे पॅक आहे, तुम्ही चेहऱ्यावर, हातावर, मानेवर लावू शकता, पण आज मी तुम्हाला माझ्या हातावर हे लावून दाखवणार आहे. सर्वप्रथम हात हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे. कोणताही पॅक आपल्या त्वचेवर लावण्यापूर्वी तो सर्वप्रथम धुणे खूप गरजेचे आहे, कारण त्याच्यावर जे पण डस्ट असते निघून जाण्यासाठी पाणी हे खूप महत्त्वाचा काम करते. नंतर आपण जो हा पॅक तयार केलेला होता तो पूर्णपणे हातावर अप्लाय करून घ्यायचा. तुम्ही चेहऱ्यावर सुद्धा लावू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला काळे डाग आहेत, भरपूर म्हणजे
चेहरा डल झालेला आहे, सुरकुत्या पडलेल्या आहेत, त्या ठिकाणी थोडासा पॅक जास्त लावा आणि सगळीकडे पॅकला व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं आहे. लावलेला हा पॅक तुम्हाला मिनिमम 10 मिनटं ठेवायचा आहे. अगर तुमच्याकडे फ्री वेळ असेल तर तुम्ही 15 मिनटं ठेवू शकता. थोडा पॅक सुकल्यानंतर हलकासा मसाज करून घ्यायचा आहे. मसाज केल्याने ह्या पॅकमध्ये जे जे आपण पदार्थांचा वापर केलेला आहे त्यांचे सगळ्यांचे गुडनेस गुणधर्म आपल्या त्वचेत आत जातात. त्यामुळे आपली त्वचा छानपैकी ग्लो करते, शाईन करते. तुमच्याशी गप्पा मारता मारता इथे बघा 10-12 मिनटं झालेली आहेत. येथे मी पिण्याच्या पाण्याचा वापर केलेला आहे. दुसऱ्या हाताने हात थोडा ओला करून पॅक थोडंसं लूज करायचं आहे, जेणेकरून पॅक काढताना आपल्याला त्रास होणार नाही आणि स्किनला ताण पडणार नाही. हलक्या हाताने मसाज करत आपल्याला हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. येथे हात धुतल्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता. आता नंतर आपल्याला हात व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. फायनली आपला इथे हात आहे ते स्वच्छ झालेला आहे. माझ्या सखींनो, तुम्हाला हा घरगुती उपाय कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटूया.